इंडियन एअर फोर्स ग्रुप सी भरती 2025। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गव्हर्मेंट जॉब अपडेट या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे। अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलेली आहे। इंडियन एअर फोर्स भरती निघाली आहे आणि ग्रुप सीची ही भरती आहे। तर भारतीय हवाई दल सुद्धा या भरतीला म्हटलं जातं। तर इंडियन एअर फोर्समध्ये शिक्षण फक्त 10वी 12वी पास लागत आहे। महाराष्ट्रातील तुम्ही कोणत्याही जिल्ह्यातील असाल तरी सुद्धा तुम्ही मुलं मुली येथे भरतीमध्ये फॉर्म भरू शकणार आहात आणि फॉर्म भरणे ही चालू झालेलं आहे आणि फॉर्म भरण्याची शेवटची तारीख ही 15 जून 2025 ही तारीख असणार आहे। इंडियन एअर फोर्स ग्रुप सी या भरतीमध्ये जागांचा जर विचार केला तर येथे 153 जागांसाठी ही भरती असणार आहे। फॉर्म भरणे हे चालू आहे। ऑफलाईन फॉर्म भरणाऱ्यांना जास्त चान्सेस आहेत भरतीमध्ये सिलेक्शन होण्याचे। तर इंडियन एअर फोर्स भरतीमध्ये लेखी परीक्षा आहे की नाही, त्याचबरोबर उंची किती आहे, ग्राउंडला कोणाकोणाची निवड होणार आहे, स्किल टेस्ट कशा प्रकारे असणार आहे, निवड प्रक्रिया कशी आहे, पगार किती असणार आहे, वय काय, तर संपूर्ण माहिती जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आजचा व्हिडिओ हा खूप महत्त्वाचा होणार आहे। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गव्हर्मेंट जॉब अपडेट या यूट्यूब चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे। व्हिडिओचं थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। तर बघा, इंडियन फोर्स जी भरती निघालेली आहे तर यामध्ये जवळपास 12 प्रकारचे पद या ठिकाणी आहेत। पहिले जे पद आहे ते बघा, इथे म्हणजे निम्न श्रेणी लिपिक, LDC, हिंदी टायपिस्ट, स्टोअर कीपर, सिव्हिलियन मेकॅनिकल ट्रान्सपोर्ट ड्रायव्हर, कुक, पेंटर, कारपेंटर, हाऊसकीपिंग स्टाफ, लॉन्ड्रीमॅन, मेस स्टाफ, मल्टीटास्किंग स्टाफ, वल्कनायझर असे टोटल 12 पदे इथे आहेत। तर हे जे यामध्ये पद आहेत ते लक्षात ठेवा आणि 10वी पाससाठी 12वी पाससाठी यामध्ये कोणते कोणते पद आहेत तर ते भरपूर पद आहेत, ते सुद्धा मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। वयमर्यादा जर विचार केला तर इंडियन एअर फोर्स ग्रुप सी साठी या भरतीमध्ये तर 18 ते 25 मर्यादा येथे भरतीमध्ये वयमर्यादा ठेवण्यात आली आहे। ओपन कॅटेगरीसाठी आणि ST कॅटेगरीसाठी पुरुष उमेदवार असाल, महिला उमेदवार असाल, 18 ते 30 वर्षापर्यंत आपल्याला फॉर्म भरता येणार आहे। OBC कॅटेगरीच्या महिला उमेदवार आणि पुरुष उमेदवार असाल तर 18 ते 28 वर्षापर्यंत आपल्याला फॉर्म भरता हा येणार आहे। तर एवढं वयमर्यादा ठेवण्यात आलेलं आहे आणि आपलं वय जे काउंट केलं जाईल ते 15 जून 2025 पासून आपलं हे वय काउंट केलं जाणार आहे। तिथे तुमचं वय तेवढं पूर्ण पाहिजे। आता आणि फीचा जर विचार केला तर येथे SC, ST, OBC, WT, ओपन, SBC, SCBC कोणत्याही कॅटेगरीतून असाल तरीही येथे 1 रुपया सुद्धा फी ठेवण्यात आलेली नाही आहे इंडियन एअर फोर्स या भरतीमध्ये। आणि ही जी भरती ऑफलाईन भरती आहे, एक लक्षात ठेवा। तर यामध्ये पात्रता काय लागते, कोणकोणत्या पदामध्ये किती शिक्षण लागतं आहे, हे सर्व अगोदर ते मी तुम्हाला सांगून देते की जेणेकरून तुम्हाला इथे अंदाज येथे लागणार आहे। पहिले जे पद आहे ते आहे निम्न श्रेणी लिपिक। एकूण यासाठी 14 पद आहेत। तर या पदासाठी 12वी उत्तीर्ण पाहिजे आणि संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 शब्द प्रति मिनिट किंवा हिंदी टायपिंग 30 शब्द प्रति मिनिट लागणार आहे। दुसरं पद आहे ते हिंदी टायपिस्ट। याच्यासाठी एकूण 2 पद असणार आहेत आणि त्याला 12वी पास आवश्यक आहे। संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 शब्द प्रति मिनिट किंवा हिंदी टायपिंग 30 शब्द प्रति मिनिट असणार आहे। तिसरं जे पद आहे ते आहे स्टोअर कीपर। त्याच्यासाठी एकूण 16 जागा आहेत। तर त्याला 12वी उत्तीर्ण लागणार आहे। चौथं जे पद आहे ते सिव्हिलियन मेकॅनिकल ट्रान्सपोर्ट ड्रायव्हर। याच्यासाठी एकूण 8 जागा आहेत। तुम्हाला तेथे 10वी उत्तीर्ण पाहिजे उमेदवार आणि हलके व अवजड वाहन चालक परवाना असला पाहिजे आणि 2 वर्षाचा अनुभव तुमच्याकडे हा असला पाहिजे। 5वं पद आहे ते कुकचं। याच्यात टोटल 12 जागा आहेत। तेथे तुम्ही 10वी उत्तीर्ण आणि ITI किंवा डिप्लोमा केटरिंग आणि 1 वर्षाचा अनुभव हा महत्त्वाचा आहे। तर पुढे बघा मित्रांनो, 6वं जे पद आहे ते पेंटरसाठी। येथे एकूण 3 जागा आहेत। तर
त्याच्यासाठी 10वी उत्तीर्ण पाहिजे आणि ITI हा पेंटरमध्ये झालेला असला पाहिजे. पुढे आहे 7वं पद आहे कारपेंटर, याच्यासाठी पण एकूण 3 जागा आहेत. येथे सुद्धा 10वी उत्तीर्ण पाहिजे आणि ITI हा कारपेंटरमध्ये असला पाहिजे. 8वं जे पद आहे ते आहे हाऊसकीपिंग स्टाफ, याच्यासाठी एकूण 31 जागा आहेत. पदसंख्या येथे आणि त्याच्यासाठी एकूण 10वी उत्तीर्ण पाहिजे आहे. 9वी जे पोस्ट आहे ती आहे लॉन्ड्रीमॅन, त्याच्यासाठी एकूण 3 जागा आहेत. येथे 10वी उत्तीर्ण पाहिजे. त्याच्यासाठी 10वं जे पद आहे ते आहे मेस स्टाफ, त्याच्यासाठी एकूण येथे 7 ही पदसंख्या असणार आहे आणि त्याच्यासाठी पण 10वी उत्तीर्ण पाहिजे आहे. 11वा आहे मल्टीटास्किंग स्टाफ, त्याच्यासाठी 53 जागा आहेत. त्याच्यावर पण 10वी उत्तीर्ण उमेदवार असला पाहिजे. 12वं पद आहे व्हल्कनायझर, याच्यासाठी एकूण एकच जागा आहे. त्याच्यासाठी सुद्धा 10वी उत्तीर्ण असणार पाहिजे. तर बघा मित्रांनो, तुम्ही येथे बघू शकताय तर बरेच पद हे फक्त 10वी पासवर आहेत. तर येथे तुमचे सरकारी नोकरी मिळवण्याची 10वी पासवर खूप मोठी सुवर्ण संधी तुमच्यासाठी येथे आहे. जर वयाची अट ही बघा 15 जून 2025 रोजी तुमचं 18 ते 25 वर्ष हे वय कंप्लीट झालेलं पाहिजे. SC ST कॅटेगरीसाठी 5 वर्ष सूट असणार आहे. OBCसाठी 3 वर्ष हे सूट असणार आहे आणि नोकरीचे ठिकाण हे संपूर्ण भारतभर तुम्हाला कुठेही नोकरी हे पाहिजे भेटणार आहे. आणि फी जर बघितली तर येथे एकही रुपया फी नाही आहे. त्यामुळे ही गोष्टही तुम्ही महत्त्वाची लक्षात घ्या. त्याचबरोबर या भरतीमध्ये उंचीचा जर विचार केला तर उंची यामध्ये जास्त लागत नाही आहे, हे लक्षात ठेवा. ज्यांची उंची जरी कमी असेल तरीसुद्धा आपल्याला यामध्ये फॉर्म भरता येणार आहे. आणि जाहिरातीमध्ये सुद्धा नमूद नाही केलं आहे की उंची वगैरे किती आहे यामध्ये. आणि त्याचबरोबर या भरतीमध्ये सिलेक्शन प्रोसेस जर पाहिलं तर यामध्ये आपलं पहिल्या टप्प्यामध्ये काय असणार आहे तर यामध्ये पेपर आहे आपला आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये जे आपलं फिजिकल होणार आहे, ग्राउंड होणार आहे, तर हलकंसं ग्राउंड त्यामध्ये होणार आहे. जास्त यामध्ये ग्राउंड नाही आहे, फक्त फिजिकल क्वालिफाईंग यामध्ये आहे. म्हणजेच हाईट वगैरे तुमची त्या ठिकाणी मोजणार आहेत, बस एवढंच. तर येथे सर्वात अगोदर आपण पेपर होणार आहे आणि पेपरवर आपण सिलेक्शन होणार आहे. तर पेपरमध्ये कुठले कुठले विषय असणार आहेत बघा. जनरल नॉलेजचे 25 प्रश्न परीक्षेत विचारले जाणार आहेत. गणिताचे 25 प्रश्न विचारले जाणार आहेत. पुढे बुद्धिमत्ता चाचणीचे 25 प्रश्न विचारले जाणार आहेत. तसेच इंग्रजी ग्रामरचे 25 प्रश्न विचारले जाणार आहेत. टोटल 100 प्रश्नाच्या प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहेत आणि पेपरावरच तुमचे मेरिट या ठिकाणी लागणार आहे. तर येथे टोटल तुमच्या 100 प्रश्नांचा हा पेपर होणार आहे. ज्यांना कुणाला इंडियन एअरफोर्स ग्रुप C भरतीमध्ये सिलेक्शन घ्यायचं असेल तर आत्तापासूनच अभ्यास करायला हवा आणि चांगली तयारी करा. तुमच्याजवळ अजून वेळ आहे, त्यामुळे तयारीला लागा, तरच तुमचं सिलेक्शन होणार आहे. व्हिडिओ